सुना या आपोआपच वाईट होत नसतात, तर घरामध्ये असं वातावरण निर्माण केलं जातं की सुनेची इच्छाही नसताना आपोआपच ती वाईट होते. नेहमी सुनेमधले दोष शोधणे, प्रत्येक गोष्टीमध्ये तिची चूक काढत राहणे, पाठीमागून शेजारनीशी आपल्या सुनेविषयी वाईट साईट बोलणे, आपल्या सुनेची तुलना ही नेहमी इतरांच्या सुनेशी करणे, आपल्या विवाहित मुलीला आपल्या सुनेची बदनामी करायला लावणे, वारंवार तिच्या आई वडिलांना टोमणे मारणे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला अजूनही वाटतं का की सुनेने आपला आदर करावा, तुम्हाला स्वतःचे समजावे आणि तुमच्याशी प्रेमाने बोलावे? जेव्हा तुम्ही आजारी पडून अंथरुणात पडाल, तेव्हा तुमच्या सेवेसाठी ना शेजारी नेणार ना तुमची मुलगी. तुमच्या उपयोगी येईल ती तुमची सून असेल. जर तुम्ही तुमच्या सुनेला मान सन्मान दिलात, थोडंसं गोड बोललात, मायेने बोललात, आपुलकी दाखवलात, तर ती सुद्धा तुम्हाला आपुलकी प्रेमाने वागवेल, म्हातारपणी तुम्हाला सांभाळेल, म्हातारपणी तुमचा आधार बनेल. त्यासाठी तुमच्या पहिला सुनेला मान सन्मान आपुलकीने वागायला शिका, तुमच्या सुनेशी प्रेमाने वागायला शिका.